तर इथे ना आम्ही जे खातो तेच रेवला पण खायचं असतं, म्हणून मग इकडे ना बाप लेकीचा मस्त असा नाश्ता चालू होता. म्हटलं आता यांचं चालू आहे तोवर आपण पण आपली कामं आटपावी, म्हणून मग मी ना इकडे मिरची वगैरे तोडायला घेतली होती. ते कशासाठी पुढे सांगतेच. मिरची तोडून घेतली, त्याच्यानंतर लसूण पण निसून घेतला. लसूण आणि मिरची आणि त्याच्यानंतर कांदा पण कट करायचा होता. मला कांदा कट करून घेतला, सांबार कट करून घेतला आणि त्याच्यानंतर मी एक कढई ठेवली गॅसवरती. तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये आणि तेल वगैरे चांगलं गरम झाल्यानंतर ना त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं टाकून घेतलं आणि कट केलेला लसूण टाकला, हिरवी मिरची टाकली आणि ते चांगलं 1 मिनिटभर परतून घेतलं. त्याच्यानंतर कढीपत्ता, कांदा टाकून घेतला आणि कांदा लवकर व्हावा म्हणून मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि कांदा थोडासा झाला मिडियम असा रंगावर की त्याच्यामध्ये लगेच त्यामध्ये थोडंसं सांबार, हिंग आणि हळद टाकून घेतली आणि हे सगळं परतून झाल्यानंतर ना त्यामध्ये मी आंबट बेसन बनवणार होते. त्यासाठीच मग मी एका भांड्यामध्ये दही आणि बेसन असं मिक्स करून घेतलं होतं. ते त्यामध्ये टाकून दिलं आणि पाणी टाकून आपल्याला जेवढी पाहिजे तेवढ्यानुसार मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही कसलं भारी असं आंबट बेसन रेडी झालेलं आहे. वरनं थोडासा सांबार टाकून घेतला आणि खिचडी आणि बेसन